नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बनवायचं कारण तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून. आज जो तमाशा चालू आहे, म्हणजे अजून चालू आहे, 3:30 वाजले नाहीत. 380 पॉईंट जवळजवळ निफ्टी डाऊन आहे. म्हणजे तुम्हाला मी ओव्हरऑल दाखवतोच इंडेक्स. इथं जर तुम्ही बघितलं तर निफ्टी आज 384 पॉईंट डाऊन, ते म्हणजे 1.60%. बँक निफ्टी 1000, फिन निफ्टी 400, मिड कॅप निफ्टी 300, सेन्सेक्स 1200, बँकेक्स 1100. सगळं डाऊन आहे. सगळ्यांचे पोर्टफोलिओ एकदम डाऊन झाले असतील. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतील ऑब्व्हियसली, कारण मार्केट एवढं पडल्यानंतर पोर्टफोलिओ आधीच लाल होते. आता परत एकदा मार्केटमध्ये काही स्टॉक निगेटिव्ह गेले तर अशा वेळेस करायचं काय? तर मी थोडंसं म्हणजे कंडिशन डिस्कस करून घेऊया की मार्केट जे पडले याच्यावरती रील ज्या व्हायरल होतात की नवीन HMPV व्हायरस जो आलेला आहे, ज्याचे 2 रुग्ण सापडलेले आहेत भारतामध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मार्केट डाऊन आहे. बरेच जण म्हणत होते की याच्यामुळे मार्केट पडले, बट मला असं वाटत नाही. तुम्ही जर नीट बघितलं तर FIचा डेटा जर आपण बघितला तर त्यांनी 4227 करोडची सेलिंग सुद्धा केलेली आहे. म्हणजे असं नाही की नुसत्या याच न्यूजमुळे मार्केट पडले. पर्सनली मला तरी असं वाटतंय. आणि सगळ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती मी बोलणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही करत आहे. मेन प्रश्न म्हणजे काय की हे जे मार्केट पडले, आता डेली टाइम फ्रेमवर बघू आपण. थोडंसं आपण ॲनालिसिस करू. वन डे टाइम फ्रेमवरती जर आपण या ठिकाणी बघितलं तर रिसेंट जो सपोर्ट आहे तो कोणता आहे आपला? 23,280 पकडा तुम्ही. 23,280, जिथून मार्केट एकदा वर गेलं होतं. वर गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं ना, हे लोअर लोच्या क्रिएशनमध्ये होतं, परत एकदा हायर हायच्या क्रिएशनमध्ये गेलं. बट ह्या नेकलाईनचा ब्रेकआउट करून सस्टेन नाही झाला. परत एकदा मार्केट खाली आलं. परत हे लोअर लोचं क्रिएशन आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी निफ्टी 400 पॉईंट वरती गेलं होतं. आता परत मार्केट 400-500 पॉईंट खाली आले. म्हणजे शुक्रवारी पडलं, आता पण परत एकदा पडतंय. तुम्ही जर बघितलं तर हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे? तर तो नेक्स्ट सपोर्ट आहे 21,288. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की याच्या आधी सुद्धा व्हायरस आला होता, याच्या आधी सुद्धा निफ्टी पडलेला आहे. बट ज्यावेळेस निफ्टी पडले तर त्यावेळेस परत एकदा राईज झालं. त्यामुळे टेन्शन घेऊन घाबरून जायचं कारण नाहीये. जर तुमची लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट असेल तर जास्त घाबरू नका. ओव्हरऑल मार्केटचा फ्लो वरच्या डायरेक्शनला असतो. असं नाही की आता पडलं तर आता सगळं विकून बसा, कारण मार्केट जर परत एकदा वर गेलं ना तर परत तुम्ही म्हणाल की खाली होता, आपण विकले स्टॉक आणि परत वरती गेले. त्यामुळे तुम्ही नाही लॉसमध्ये, मी नाही लॉसमध्ये. पूर्ण जग, जेवढे स्विंग ट्रेडर, इन्व्हेस्टमेंट, VCP सेटअप, ब्रेकआउट, सगळे ट्रेडर्स जे आहेत ना, त्यांचा पोर्टफोलिओ आता सध्या मायनसमध्ये. सगळे जे ट्रेडर आहेत त्या सगळ्यांचा पोर्टफोलिओ सध्या मायनसमध्ये चालू आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. फक्त विश्वास ठेवा, होल्ड ठेवा. जास्त काही घाईगडबड करून कुठेही रॉंग इन्व्हेस्टमेंट करू नका. नाहीतर परत एकदा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला आणि तिथून जर मार्केट खाली गेलं तर अजून लॉसमध्ये जायचे चान्सेस आहेत. त्यामुळे नीट विचार करून इन्व्हेस्टमेंट करा आणि घाई गडबड करू नका. आणि बाकी कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर डिटेल ॲनालिसिस पाहिजे असेल निफ्टी 50चं किंवा ओव्हरऑल मार्केटचं, तर कॉमेंटमध्ये यस टाईप करा. आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये आपण सगळे डिस्कस करू. बाकी आत्तापर्यंत एवढंच. घाबरून नका जाऊ, सगळ्यांच्याच पोर्टफोलिओला आले. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.